राम मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचे दरवाजे उघडले। जय श्रीरामच्या जयघोषात प्रभू श्रीरामाची जुनी मूर्ती राम मंदिरात दाखल। अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उरले अवघे काही तास। संपूर्ण देशात जोरदार तयारी सुरू। राम मंदिरातील सजावटीची दृश्य एबीपी माझावर। अयोध्येतील राम मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। सजलेल्या राम मंदिराची एक्सक्लुझिव्ह दृश्य फक्त एबीपी माझावर। राम मंदिर सोहळ्यासाठी सेलिब्रिटी दाखल होण्यास सुरुवात। रजनीकांत, अनिल कुंबळे, शंकर महादेवन, मधुर भांडारकर, रणदीप हुडासह संजीव कपूर अयोध्या नगरीत। अयोध्येसह अवघा देश आणि महाराष्ट्रही राममय। ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन। अनेक ठिकाणी शोभायात्रा तर कुठे प्रति राम मंदिर साकारलं। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज अयोध्येला जाणार नाहीत। मंत्रिमंडळ लोकप्रतिनिधींसोबत फेब्रुवारीत अयोध्येला जाणार असल्याची माहिती। अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं उद्धव ठाकरेंना निमंत्रण। मात्र उद्धव ठाकरे नाशिकमधील काळाराम मंदिरात श्रीरामाचं पूजन करणार। कारसेवकांसोबतचा नागपूर रेल्वे स्थानकावरचा जुना फोटो फडणवीसांकडून शेअर। फडणवीस लहानपणी नागपूर स्टेशनवर फिरायला गेले असतील। राऊतांचा टोला तर मूर्खांना उत्तर देत नाही फडणवीसांचं प्रत्युत्तर। ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांना ईडीचं समन्स। मंगळवारी चौकशीला बोलावलं। जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ईडीचं समन्स। तर सोमवारी कीर्तिकर, बुधवारी रोहित पवार आणि गुरुवारी किशोरी पेडणेकरांची ईडी चौकशी। राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक। जरांगेंनी आंदोलन थांबवावं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आवाहन। ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांना ईडीचं समन्स। मंगळवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ईडीचं समन्स। आसाममध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला गालबोट लावण्याचा प्रयत्न। भाजप कार्यकर्त्यांकडून यात्रा अडवत घोषणाबाजी तर फ्लाइंग किस देत राहुल गांधींचं प्रत्युत्तर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।